राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत। राज्यातील नेते मंडळींच्या सभा, दौरे, गाठीभेटी यांना प्रचंड वेग आलाय। लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघ प्रचंड गाजला। अशातच आता येत्या विधानसभेला देखील बीड जिल्ह्यातल्या परळी मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। कारण परळीत मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार पुन्हा एकदा मराठा कार्ड खेळणार का अशी चर्चा आहे। बीड जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली। कारण आगामी विधानसभेसाठी राजेसाहेब देशमुख हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात असल्याचं पाहायला मिळतं। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे भ्रष्टाचारी आहेत। त्यांनी बजाज अलायन्स नावाची पीक विम्याच्या अनुषंगाने कंपनी आणली, मात्र एकालाही पीक विमा दिला नाही अशी टीका राजेसाहेब देशमुख यांनी केलेली आहे। बघूया। आज शरद पवारांची आपण भेटलीत, काय प्रतिक्रिया? लोकसभेमध्ये ज्यांनी प्रामाणिकपणाने काम केलं त्याची आठवण साहेब नेहमीच करतात। त्याच्यामधला मी एक सैनिक होतो की लोकसभेमध्ये मी प्रामाणिकपणाने। बीड जिल्ह्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज शरद पवारांची आपण भेटलीत, काय प्रतिक्रिया? लोकसभेमध्ये ज्यांनी प्रामाणिकपणाने काम केलं त्याची आठवण साहेब नेहमीच करतात। त्याच्यामधला मी एक सैनिक होतो की लोकसभेमध्ये मी प्रामाणिकपणाने महाविकास आघाडी, आणि त्याच्यामुळे साहेबांनी काल फोन झाला, त्यांनी सांगितलं 9 वाजता तुमची अपॉइंटमेंट 9 वाजता सिल्व्हर ओकला या। त्यामुळे साहेबांना मी सदिच्छा भेट दिलेली आहे। लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मराठा कार्ड खेळलं गेलं होतं। वंजारी विरुद्ध मराठा अशा पद्धतीची निवडणूक पाहायला मिळाली होती। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मराठा कार्ड खेळणार का अशा पद्धतीची दाट शक्यता आहे। आपल्याला विधानसभा संधी मिळाली तर आपण या ठिकाणाहून लढणार आहात? मी परळी विधानसभेचा तसा महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी या ठिकाणी प्रमुख दावेदार आहे। या ठिकाणी आदरणीय साहेबांनी मला लोकसभेच्या आधी सांगितलं होतं थोडं काँग्रेसच्या माध्यमातून कामाला लागा, आणि मग त्या ठिकाणी मी त्या पद्धतीनं कामात आहे तिथं। आणि मी गेल्या आजपासून नाही, मी 1992ला तिथं पंचायत समिती सदस्य म्हणून मी 97 पासून पंचायत समितीला आहे, मार्केट कमिटीवर काम केलं, जिल्हा परिषदला काम केलं। सर्व थरावर माझ्या खालील ज्या विधानसभेच्या आधी ज्या निवडणुका असतात त्या सर्व निवडणुकीच्या टप्प्यावर मी काम केलेलं आहे। जर तुम्हाला संधी मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण प्रवेश करणार की काँग्रेसमधूनच विधानसभेची निवडणूक लढणार? नाही, महाविकास आघाडी आहे आता सध्या साहेबांची। आता महाविकास म्हणजे काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी, पवारसाहेब ही महाविकास आघाडी असल्यामुळे आपण महाविकास आघाडीमधून इच्छुक आहोत। तुम्हाला वाटतंय ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अनेक वर्षांचा तो गड आहे त्या ठिकाणी काँग्रेसला उमेदवारी मिळेल? नाही, याच्या अगोदरही ती जागा तशी 2014च्या अगोदर काँग्रेसला होती, आणि काँग्रेसची जागा आहे परळी तशी त्या पद्धतीनं। काँग्रेस प्रामुख्यानं काँग्रेसनं त्या सीटवर दावाही केलेला आहे। आम्ही साहेबाला विनंती केली, काँग्रेसचा दावा म्हणजे काँग्रेसची जागा आहे, आम्हाला द्या, विनंती केली आम्ही साहेबांना। अशी एक माहिती आहे की मराठा मतदार जे आहेत ते परळी विधानसभा मतदारसंघामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतात। या संदर्भात काय सांगाल, कशी गणित आहेत? नाही, मराठा फॅक्टर मराठा हे 1,14,000 मराठा वोटिंग आहे। मराठा वोटिंग चांगलीच आहे, पण त्या ठिकाणी जातीवादापेक्षा सुद्धा आज लोकांना तिथं समान कायद्याचं राज्य फार आवश्यक झालेलं आहे। परळीमध्ये जे आज अराजकता सुरू आहे, परळीमध्ये कुठलंही कायद्याचं राज्य नाही, सगळा धुमाकूळ चालतो। तुम्ही जर बघितलं असेल 2020ला शेतकऱ्याला बीड जिल्ह्यामध्ये विमा मंजूर झाला, तर तो विमा बजाज आता सध्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी तेव्हा बजाज अलायन्स कंपनी आणली पहिल्यांदा, आणि त्या बजाज अलायन्स कंपनी आणल्यानंतर 2020ला आम्हाला 13,000 रुपये हेक्टर प्रमाणे विमा मंजूर झाला, व तो वाटप कुणाला झाला नाही। ही का वाटप होत नाही? याच्यात पालकमंत्री याच्यात दोषी आहेत। पालकमंत्री हे फक्त अराजकतेचं राज्य करतात, फक्त जातीवाद कोण करतं जास्त, जातीवाद पालकमंत्री करतात। इथं आतापर्यंत गोपीनाथ मुंडे नव्हते का? गोपीनाथ मुंडे एवढं का जातीवाद करत नव्हते? गोपीनाथ मुंडे सर्व जाती धर्माला घेऊन चालायचे। आमचे बऱ्यापैकी समजा संबंध आले की त्यात ते राजकारणापुरता विरोध करायचे, इरी चांगले संबंध ठेवायचे। आम्ही त्यांच्या प्रक्रियेत सोबत काम केलंच आहे। मी जेव्हा ते उपमुख्यमंत्री त्यावेळेस मी पंचायत समितीला अंबाजोगाईत आमचा पॅनल निवडून आला। मी तेव्हा गट नेता होतो, आणि गट नेता असताना मी पंचायत समितीला उपसभापती झालो, म्हणजे महिला राखीव असल्यामुळे मला सभापती होता आला नाही, मी उपसभापती झालो पंचायत। त्यांच्याच मतदारसंघाचा मी उपसभापती असल्यामुळं मग काही सन्मानजनक कार्यक्रम असले त्यांनी पत्रिका द्यायची, बोलायचं, यायचं, समोर दिसलंय काय रायसाहेब काय चाललंय काय नाही, जोरदार दिसतात, चांगलं काम दिसतंय, मग माणूस कवा तरी पॉझिटिव्ह विचार करतो। एक एवढा मोठा नेता असून सुद्धा कवा अराजकतेचं राज्य केलं नाही,
पण आज धनंजय मुंडे यांची एवढी प्रचंड अराजकता झाली की सर्वसामान्य माणसाला ते सोसत नाही. आता सर्वसामान्य माणसाला आवडत नाही साहेब. शेवटी तुम्हाला मतदान कुणी दिलंय? मराठा. गेल्या वेळेस सगळ्यात जास्त मराठा समाजानेच धनंजय मुंडे साहेबाला मतदान दिलंय आणि त्याच मतदाराला आज ते मारतात, त्याच मतदारसंघाच्या अंगावर जातात, त्यांच्याच विरोधात अराजकता करतात, त्यांच्या विरोधात ते हाणामारी करते. ही कोण करतंय? ही धनंजय मुंडे साहेब करतात. म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जो काही जातीय प्रश्न निर्माण झालाय त्याच्या मागे धनंजय मुंडे आहेत असा थेट आरोप तुम्ही करताय. मुंडे साहेबांनीच हा जातीवाद निर्माण केला. कसं असतं, गरजवंत मराठ्याचा लढा म्हणून त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील साहेबांनी मागितलं होतं, समजा आरक्षण मागितलं होतं. त्यावेळेस हे संविधानिक पद असल्यामुळे, पालकमंत्री असल्यामुळं, हे तिथं आमदार मंत्री असल्यामुळं त्यांचं काम होतं त्यांना भेट द्यायचं. पण त्यांनी ती तर केलंच नाही. उलट पक्षी त्या ठिकाणी लक्ष्मण हाके साहेबांना तिथं आणून त्यांनी वडीगोदरीला बसवलं. बरं, बसवलं ह्याच्याबद्दल विवाद नाही. त्यांचा इंटरेस्ट काय? आता मला सांगा, धनगर समाजाला हे एस टीमध्ये आरक्षण पाहिजे. हाके साहेब हे धनगर समाजाचे आहेत. बरं, एस टीमध्ये आरक्षण द्या म्हणून आमचाही पाठिंबा आहे त्यांना. आम्ही जिथं जिथं कुठं धनगर समाज आरक्षणाला बसतो, आम्ही एस टीमध्ये आरक्षण मागणाऱ्या धनगर समाजाला आम्ही स्वतः जातो, पाठिंबा देतो, बसतो आणि त्यांचा हक्क आहे तो. पण ते न बजावता फक्त त्यांना जातीवाद म्हणून तिथं बसवणे आणि दोन जातीची तेढ जास्त तीव्र करणे आणि मग स्वतःच्या मताची पोळी भाजून घेणे असा त्यांचा प्रयत्न. शेवटचा प्रश्न, किती कोटींचा धनंजय मुंडेंना भ्रष्टाचार पीक विमा प्रकार? पीक विमा वाटपच नाही तर. काल आता अजय बुरांडे म्हणून आमचे कम्युनिस्टाचे आहेत, गंगाधरप्पा बुरांडेचे खासदार होते, त्यांचा मुलगा आता आज कलेक्टर ऑफिस पुढे बसतोय. त्याला वाटप कुणाला केलं ह्याची यादी तर द्या. शेतकरी असतील असे हजारो लाखो शेतकरी, हजारो शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी. आणि मग तुम्ही पाहता आता परळीला आज कार्यक्रम तुम्ही पाहिले, एक हिरोईन आणायला 2-2 कोटी रुपये खर्च आहे. काय त्या महिलेत असं काही वेगळं जळड आहे? एका महिला परवा काय नाव तिथे रश्मिका म्हणून आणली, 2 कोटी रुपये तिला दिले म्हणून कळलं. हेमा मालिनीचा परवा कार्यक्रम झाला, हेमा मालिनी तर स्पष्ट सांगितलं की पीछे मुझे अच्छा नहीं लग रहा क्योंकि पीछे की सब खुर्ची खाली है. म्हणजे हेमा मालिनी आल्यावर सुद्धा लोक येत नाहीत. काय येत नाहीत? फक्त ह्यांना बघून येत नाहीत. हेमा मालिनीला बघायला 100% गेलो, आमच्यासारख्याला आनंद वाटला तर आमच्या भागात हेमा मालिनी आली, आम्ही 100. पण ही गेले, ह्यांचे चेहरे बघावं लागतात, त्याच्यामुळं लोक त्या ठिकाणी जाणं कमी केलं लोकांनी. एकंदरीतच आपण पाहतोय धनंजय मुंडेंनी ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार केला याच्यावर बोट देशमुख यांना ठेवलेलं आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये कुठेतरी काँग्रेसला ही सीट मिळावी यासाठी देखील एक महाविकास आघाडी म्हणून आमचा प्रयत्न असेल अशी एक भूमिका त्यांना या निमित्तानं मांडली. कॅमेरामन मनोज जयस्वाल, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.